जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृतिदिन। राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे। हिंदुत्व, वोट बँक, हिंदुत्वाचे वारस, मराठी अस्मिता, बाळासाहेबांची प्रतिमा चोरणारे जिव्हारी लागतील असे शब्द वापरून राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला अप्रत्यक्षरित्या चांगलंच सुनावलंय। नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये, बघूयात। शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी। देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब, पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच। पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं। त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडलेला नाही। बाळासाहेब हे कमालीचे हिंदू प्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही। त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते। ना त्यांना बाळासाहेब माहीत आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहीत आहेत। अर्थात ऐकणं आणि वाचणं याचा दुष्काळ असल्यामुळेच। त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची पुसटशी देखील कल्पना नाही। फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन।